काटेवाडी शेळीमध्ये फसवणूक कशा प्रकारे होते त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। आता काटेवाडी शेळ्या प्रत्येकजण घ्यायचं म्हणजे विचारात असतो, नाही तर त्याचं एक स्वप्न असतं की काटेवाडी शेळी करायची किंवा मोठ्या शेळ्या घ्यायच्या। तर एवढं पण सोपं नाही आहे आणि बरेच लोक कसं आहे की वाढवून चाढवून सांगतात शेळीची माहिती की अशा प्रकारे दूध आहे, अशा प्रकारे पिल्लं होतात। असं नाही की प्रत्येक शेळीला 3च पिल्लं होतात किंवा प्रत्येक शेळीला 4 पिल्लं होतात किंवा प्रत्येक शेळीला 2 पिल्लं होतात, असं काही नसतं। त्याला शेळी तशी क्वालिटीची लागते आणि तुम्हाला क्वालिटी दाखवून किंवा त्याच्या तब्येती दाखवून किंवा त्या अशा शेळ्या आहेत, एवढी किंमत तेवढी किंमत देऊन तुम्ही शेळ्या ज्या खरेदी करताना ते तुम्हाला एक प्रकारचा लालच दिला जातो की हां 3 पिल्लं झाल्यावर एवढं उत्पन्न होतं, 4 पिल्लं झाल्यावर एवढं उत्पन्न होतं। पण तसं नाही आहे। आता ज्या शेतकऱ्याने माझ्यापाशी कॉल केलता ते शेतकरी पुण्यापासले आहेत। त्यांनी काही दिवसापूर्वी 20 शेळ्या खरेदी केल्या। काही दिवसापूर्वी म्हणण्यापेक्षा अवघ्या 3 महिन्याचा कालावधी आहे। 3 महिन्यापूर्वी 20 शेळ्या खरेदी केल्या काटेवाडीच्या। 20,500 रुपयानं खरेदी आहे त्यांची काटेवाडीची। त्यांना सांगणाऱ्यांना असं सांगितलेलं की 2-3 कमीत कमी पिल्लं होती ती शेळ्याला। चांगल्या शेळ्या आहेत ह्या बघून सर्व घेतल्या, पण त्या शेळ्या एकतर गुजरातच्या असतात। गुजरातमधून आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या शेळ्या आल्या आणि आणल्या का त्या व्यापाऱ्यांनी कोणाच्या ना कोणाच्या गळ्यात घालायचं, म्हणजे त्यांचं काम चालू असते। म्हणजे त्यांनी एक दुकान खोललेलं आहे, त्या दुकानामध्ये तुम्ही स्वतःहून गेला तर ते विकतात। म्हणजे त्यांचा पण दोष नाही, दोष आहे तो कोणाचा तर तुमचाच दोष आहे। आणताना त्यांनी गाभण शेळ्या काही आणलेल्या होत्या, काही तान्या पिल्लाच्या शेळ्या आणल्या होत्या। तर त्यामध्ये 3 शेळ्या गाभडल्या। पहिली गोष्ट म्हणजे 20 शेळ्यातल्या 3 शेळ्या गाभडल्या, राहिल्या 17 शेळ्या। 17 शेळ्यामधल्या 2 शेळ्या मेल्या आणि एक दारामध्ये आता अशी कंडिशनमध्ये आहे की ती झोपून आहे शेळी, म्हणजे ती पण मरणाच्या दारात आहे। म्हणजे राहिल्या किती शेळ्या मला सांगा बरं। मग अशा पद्धतीने म्हणजे नुकसान आहे आणि त्या शेतकऱ्यांनी ज्या बाकीच्या शेळ्या आहेत त्या आता गाब गेल्यात, ती शेळ्या जर विकायला नेल्या काही तर ज्या गाभण म्हणजे जवळ आसपास 1-1.5-2 महिन्याच्या गाभण शेळ्या आहेत त्या शेळ्यांना 8-8 हजार रुपयांना मागणी चालू आहे, म्हणजे बाजारामध्ये 8-8 हजार रुपयांनी। आणि ज्यांना तर पिल्लं चांगले आहेत, आता पिल्लं विकाय आले त्या अशा शेळ्या नेल्या तरी 17,000 रुपयाच्या वरती कोणी मागना। पिल्लं विकाय आलेत, शेळीची 2 पिल्लं आणि शेळी घेऊन गेलं तरी 17,000 रुपयाच्या वरती कोणी मागना। तरी पण त्यांनी 5 शेळ्या 17,050 रुपये अशा 5 शेळ्या त्यातल्या विकून टाकल्या। आता बाकीच्या शेळ्या आहेत त्याही विकायच्या नियोजनात आहेत, पण त्यासाठी त्यांना काही वेळ आता वाट बघावं लागणार आहे। एकतर गाभण काळामध्ये किंवा आता जसं की लहान पिल्लं व्हायच्या, म्हणजे जसं यायला झाल्यानंतर किंवा लहान तानी पिल्लं झाल्यानंतर त्यांना विकायला मोसम येतो या। म्हणजे तुम्ही बघू शकता की सांगणाऱ्यांनी त्यांना सांगितलं, जसं व्हिडिओ बनवून सांगितलं किंवा कशी माहिती दिली, कसं व्हिडिओ बनवून शेळ्या पाठवल्या आधी की अशा शेळ्या आहेत, त्याची किंमत ठरली, जसं की इसार दिला। त्यानंतर ते शेतकरी त्यांच्या जिथं फार्म होता तिथं फार्मवरती गेले आणि तिथून त्या शेळ्या घेऊन आले, व्यवस्थित चेक करून त्यांनी पण आणल्या होत्या। पण म्हणजे एक प्रकारची फसवणूक म्हणू शकता किंवा एक प्रकारचा विश्वासघात पण म्हणू शकता ह्यामध्ये। आता त्या शेळ्यांना येताना किंवा जाताना काही त्या गाभण शेळ्याला लागला असेल किंवा काही झालं असेल किंवा जसं की हादरा वगैरे असतात, धडधड असते, रस्ते खराब असतात, त्यामध्ये काही झालं असेल। आता शेतकऱ्याकडून झालं का व्यापाऱ्याकडून झालं हे पण सांगता येणार नाही, बरोबर। पण ह्यामध्ये काही ना काही म्हणजे घडलं आणि नुकसान झालं। शेवटी जी शेळी आपण 20,500 रुपयाला शेळी आणली ती शेळी बाजारामध्ये नेली तर कमीत कमी 20,500 तरी यावं किंवा जवळजवळ 20,000 रुपये तरी यावं, 500,000 रुपये तोटा जरी सोसला तर। पण तसं न घडता काय घडलं, कमीनं शेळ्या विकल्या। त्याची किंमत तेवढी होऊच शकत नाही, तर तुम्ही एवढी किंमत कशाला देता। कोणी म्हणाल 15,000 रुपये, कोणी म्हणाल 12,000 रुपये, पाटीला 10-12 हजार रुपये म्हणणार। शेळी घ्यायची म्हटलं तर 15-18-22 हजार म्हणणार, 25,000 म्हणणार, 30,000 किंमत सांगणार। एवढं खरंच पैसे लागतात का शेळीला? तर खरं जर माझ्या म्हणण्यानं जर तुम्हाला सांगायचं झालं तर एवढं शेळीला पैसे लागत नाहीत। विषय असतो कसा, तुम्हाला काही ना काही सांगून दुकान खोलणाऱ्याने सांगितलं की ह्या अशा वस्तू आहेत, तशा वस्तू आहेत, तुम्हाला त्यांचा धंदा आहे खपवायचा, विकायचा आणि त्यांना विकून काय मोबदला भेटतो तर 2-3 हजार 4 हजार एका शेळी मागं प्रॉफिट भेटलं म्हणजे किती झालं। मग ते 10-20 शेळ्या आणल्या, 30 शेळ्या आणल्या, तर हे अशा प्रकारचं चालू असतं। आता त्यांचाही दोष नाही, दोष आहे तो कोणाचा आहे तर शेतकऱ्याचा दोष आहे। तुम्ही कशाला घ्यायला गेला? तुमच्या जवळ आसपास शेळ्या नव्हत्या का?
शेळी असं नाही की 2 पिल्लं व्हायला 3 पिल्लं व्हायला शेळी तशी लागते. आपल्याजवळ आसपासच्या बाजारावरती तशा शेळ्या भेटत नाहीत का? भेटतात. फक्त कसं असतं की आपल्याला ओळखता आली पाहिजे. आता ओळख म्हणजे त्यात काही असं मोठं जनरल नॉलेज आहे किंवा काही असं आहे अशातला काहीच भाग नाही. ओळख म्हणजे काय? शेळी एकतर उंच पाहिजे, लांबडी पाहिजे, कोट्याला मोठी शेळी पाहिजे, म्हणजे जो पोट असतं त्या पोटाला मोठी पाहिजे आणि कासोटा तिला पाहिजे, म्हणजे कास मोठी पाहिजे. अशी शेळी बघून तुम्ही कोणत्याही नसलची घ्या ना, तुम्हाला कशाला लागते काटेवाडीच पाहिजे, बिटलच पाहिजे असं नाही ना. तुम्ही पहिल्यांदा शेळीपालन करता, नवीन शेळीपालन करता, मग कोणाच्या तरी लालचा खाली येऊन किंवा त्याच्या बोलण्याखाली येऊन तुम्ही कशाला शेळ्या खरेदी करायला जाता भाऊ? आणि तुम्हाला शेळी खरेदी जर करायची असेल ना, तर त्याचा असा आहे की तुम्ही आज जरी शेळी खरेदी घेऊन आला तर उद्या जरी बाजारामध्ये विकाय नेली तर त्या शेळीची किंमत 500-1000 रुपये तुम्हाला वाढीव आली पाहिजे. लक्षात ठेवा. उद्या जरी विकाय नेली किंवा घेतल्या जरी विकाय काढली तर तिला 500-1000 रुपये वाढीव आलं पाहिजे. तर अशा रकमेला शेळी घ्यायची असते. उगाच कोणी 25 म्हणलं, कोणी 30 म्हणलं, कोणी 35 म्हणलं, कोणी 18 म्हणलं, कोणी 12 म्हणलं, कोणी 10 म्हटलं म्हणून घेऊन चालत नसते. आणि 2 पिल्लं होती ती 3 पिल्लं होती ते असं काही नसतं. शेळीच्या तब्येतीवरती असतं. गावरान शेळी असली म्हणजे तिला कमी पिल्लं होतात किंवा शेळी दुसरी कोणती आहे म्हणजे तिला 2 पिल्लं होतात, 1 पिल्लं होतं असं काही नसतं. आता एखादी शेळी असते कदाचित की तिला 1च पिल्लं होतं, वर्षातून 1च यात होतं, अशी एखादी असते. सारा शेळी तशी नसती. फक्त शेळी व्यवस्थित जर लांबी उंची बघून जर तुम्ही शेळी घेतली तुमच्या जवळच्या बाजारातून, चांगल्या दर्जाच्या 1 नंबर क्वालिटीच्या तुम्हाला जवळ आसपासच शेळ्या भेटते. त्यांना चांगल्या प्रकारचा खुराक द्या, चांगल्या प्रकारचा चारा द्या, त्यांची पिल्लं चांगली होतात. होत नाहीत असं नाही. 3 लिटर दूध 4 लिटर दूध दुधाकडे बघून जायचं नसतं. दूध पाण्यासारखं निघतं. गावरान शेळी आहे, बाकीच्या शेळ्या आहेत, उस्मानाबादी आहेत, ह्यांच्याकडे जावा ना तुम्ही. असं नाही. आणि काटेवाडी स्वस्तात भेटली तर काटेवाडी ही करा. काटेवाडी माझं काही कोणासंग असं वैर आहे किंवा मी कोणाला ट्रोल करतो असातला काही भाग नाही आहे. फक्त शेतकऱ्याच्या फायद्यासाठी सांगतो की असं आणून नुकसान करू नका. ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की त्यांच्या मंडईचे डाग घाणवत ठेवलेत त्यांनी, म्हणजे जे दागिने असतात ते घाणवत ठेवलेत आणि त्यांच्या आईचेही डाग घाणवत ठेवलेत आणि मग शेळ्या आणल्यात. मला सांगा आता हे पैसे कुठं पडले? म्हणजे अर्धी सुखाची खायचे त्यामध्ये आता वांदे झाले ना, बरोबर नाही? म्हणजे कसं आहे, लय मोठा लालच करायचा नसतो. आणि कसं आहे माहिती आहे का, मोठ्या गोष्टी लोक दाखवून ज्या विक्री करतात ना त्यांना बळी पडू नका तुम्ही. कसं होतं, तुम्हाला ते काही ना काही असं सांगतात की हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, 3 पिल्लं झाले आणि तुमचा एक आहे गणित की 3 पिल्लाचा आणि 4 पिल्लाचा हिसाब असतो तुमचा. सर्रास त्यांना ज्या शेळ्या दिल्यात ते 3 पिल्लाच्या शेळ्या आहेत म्हणून दिल्यात. काही शेळ्यांना 2च पिल्लं झालेली आहेत, काही शेळ्यांना 1, 2, 3 शेळ्यांना 3 पिल्लं झालेली आहेत. म्हणजे तर असं नसतं. म्हणजे त्यात 3 का 4च शेळ्या फक्त 3 पिल्लांना जन्म दिला आहे, बाकीच्या शेळ्यांना सर्रास 2 पिल्लं आहेत. त्या दूध जिथं आहे 3 लिटर वगैरे दूध 2.5 लिटर 2 लिटर, काही शेळ्या 1.5 लिटर देतात असं त्यांचं म्हणणं आहे. असं नसतं की उगाच दाखवायची एक आणि करायची एक. अशा गोष्टी व्यापाऱ्यांनीही करू नये आणि शेतकऱ्यांनीही त्यांना बळी पडू नये. म्हणजे वैयक्तिक जर स्वस्तात जर वस्तू भेटत असेल तर ती खरेदी करावी, नसेल तर त्यांच्या नादाला न लागता आपण आपल्या परीनं आपल्या जवळ आसपासच्या बाजारामध्ये जाऊन आपल्याला तेवढी तर अक्कल आहे, देवानं दिलेली आहे की शेळीची लांबी म्हणा, उंची म्हणा किंवा तिची कास वगैरे ह्या गोष्टी बघून आपण खरेदी करू शकतो ना. आपल्या वातावरणातली शेळी घेतली पाहिजे. ती शेळी तिथं बंदिस्त होती का मोकळी माळावरती फिरत होती का रानात फिरत होती का तांबडीच्या रानावरती फिरत होती, तुम्हाला माहीत आहे का? काय खात होती? झाडपाला खात होती, गवत खात होती. ह्या गोष्टी सर्व बारीक सारीक गोष्टी बघून घ्यायच्या असतात आणि व्यापारी ही सांगत नाहीत. व्यापाऱ्यांनी काहीही सांगतात. तुम्ही म्हटलं ना ही शेळी बंदिस्त होती का, तर बंदिस्त होती म्हणून सांगणार, पण त्याला सेट व्यवस्थित करावं लागतं. ते कोण सांगणार आहे? आणि सेट करायला किती होतं माहिती आहे का? एखाद 2 प्राणी दगावतात सुद्धा. 10 शेळ्या तुम्ही जर आणल्या आणि तुम्ही बंदिस्त करायचं नियोजन केलं तर सगळ्या शेळ्या हाताला लागतात असं नाही. बंदिस्तमध्ये एखाद्या 2 दगावूसुद्धा शकतात. म्हणजे त्यातल्या सेट करणं म्हणजे सोपं नाही आपल्या वातावरणात. आणि आपलं तिथलं वातावरण बरेच जण म्हणतात नाही वेगळं नाही सारखंच आहे. भाऊ आपल्या इथं जास्त प्रमाणात ऊन असतं, तिथं ऊन कमी असतं. असं नाही काही फालतू सांगून चालत नसते या. आणि त्या माळरानावरती फिरलेल्या शेळ्या कुठंही दम काढत नसतात. बंदिस्तमध्ये दम लगेच काढत नसतात. थोडा काळ जावा लागतो, व्यवस्थित त्याची सांभाळणी करावं लागते, त्याला अनुभवी प्लेयर लागतो. कोणाचंही काम नसतं या. आणि अनुभवी प्लेयर जरी असला तरी जे आजार चिटकला तर कोणीच काही करणार आहे, कोणीच काही करू शकत नाही.
डॉक्टर जरी असला तरी काही करू शकत नाही ना, तिच्या पोटातलं कुणाला काही कळलंय, वरूनच तुम्ही बघताय ना. आणि तिथंपर्यंत 99% शेतकरी जात नाहीत, रक्त चेक करणं वगैरे ह्या गोष्टीकडे कोणी जात नाही, लक्षात ठेवा तुम्ही. नाही तर काही लोक म्हणताल रक्त चेक केल्यानंतर समजतं, तिथंपर्यंत कोणी पोचत नाही. तर ह्या गोष्टी असतात बारीक सारीक. त्या भाऊचं जरी नुकसान झालं पण त्यांनी स्वतःहून सांगितलं मला की ह्या गोष्टी माझ्यासोबत घडले, ते तुमच्यासोबत घडू नये. तुम्ही शेळी जर काटेवाडी खरेदी करत असाल तर तुम्ही एकच लक्षात ठेवा की आपण शेळी आज ज्या किमतीला शेळी घेतो या त्या किमतीला निम्म्यारातची शेळी गेली पाहिजे आपली, तरच ती शेळी खरेदी करायची. किंवा आज आणली आजच विकायची म्हटलं तर तिला 500-1000 रुपये वाढीव आलं पाहिजे, तरच ती शेळी खरेदी करायची. मग ती कोणती असो, काटेवाडीच नाही, बिटला असो, उस्मानाबादी असो, कोणतीही असू द्या, गावरान असू द्या, कोणतीही असू द्या, तरच खरेदी करायची. किंवा 2-4 दिवसांनी काय काढली तरी तिला 500-1000 वाढीव आलं पाहिजे, तरच ती शेळी खरेदी करायची. लक्षात आलं असेल तुमच्या मी दिलेली माहिती. मी काही कुणाला ट्रोल करत नाही, कुणाला काही असं म्हणजे माझा हेतू नाही व्यापाऱ्यांचा वगैरे हे करायचं. पण रिॲलिटीमध्ये सांगतो, सगळी बोटं सारखी नसतात म्हणा, पण बरेच असे मंडळी आहे की वाढवून चाढवून सांगायचं 3 लिटर दूध आहे, 4 लिटर दूध आहे, ह्या गोष्टी आहेत. अरे भाऊ, त्याला खुराक काय देतो, काय देतो, औषधं काय देतो, ह्या गोष्टी तुम्ही सांगता का? दाखवायचं दात वेगळं आणि खायचं दात वेगळं, ह्या गोष्टी करून चालत नसते. त्या कोणत्याच व्यवसायात चालत नाही, त्या हाच व्यवसाय नाही, कोणत्याच व्यवसायात नाही. आणि शेवटी दावणीवरती पण फरक राहतो. ज्या मालकाच्यातनं गुजरातमधून शेळी आली त्या मालकाची दावण वेगळी राहू शकते, ते व्यापाऱ्याची दावण वेगळी राहू शकते आणि शेतकऱ्याची दावण वेगळी राहू शकते. ह्या गोष्टी तुम्ही शेतकऱ्यांनी डोक्यात घेतल्या पाहिजे. ते व्यापाऱ्याचं काय आहे, दुकान तो खोलून बसला, त्याचं काम आहे तुम्ही त्याच्या दुकानात गेला की त्याचा माल विकायचा, बरोबर. तर ह्या गोष्टी आहेत. मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.